सचिन वाझे यांच्यावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली आहे। मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण फडणवीसांनी दाबलं असा आरोप भास्कर जाधवांनी केलाय। तर नाईक प्रकरण बाहेर येईल म्हणून विरोधक सचिन वाझेंना अडकवण्याचा प्रयत्न करतायत असाही घणाघात त्यांनी यावेळी केलाय। जस्टिस लोया प्रकरणावरून सुद्धा जाधव यांनी गंभीर आरोप केलेत। यावरूनच भास्कर जाधव आम्हाला धमकी देऊ नका असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। यानंतर मोठा गोंधळही झाला आणि विधानसभेचं कामकाज हे पुन्हा तहकूब करण्यात आलं। त्याचबरोबर जस्टिस लोढाची हत्या झाली, नागपूरमध्ये झाली। अध्यक्ष महोदय, जस्टिस लोढाची हत्या का झाली ती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितली पाहिजे। अध्यक्ष महोदय ती केस मुख्यमंत्री असताना दाबली, त्याची चौकशी करायची आम्हाला। सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्या केसमध्ये। हे भास्कर जाधवांना माहित नाही आहे। भास्कर जाधव धमक्या द्यायच्या नाहीत आम्हाला, आम्ही धमक्यांना घाबरणारे लोक नाही। आमची चौकशी करा, अध्यक्ष महोदय। 2018 साली अन्वय नाईक आणि अन्वय नाईकाच्या आईनं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली। अध्यक्ष महोदय, तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबून टाकलं। अध्यक्ष महोदय, हे प्रकरण देवेंद्र फडणवीसांनी दाबलं आणि अध्यक्ष महोदय ते प्रकरण या सरकारकडे आलं। त्यांनी त्यांच्या पत्नीनं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र दिलं की माझ्या नवऱ्यानं आणि माझ्या सासूनं आत्महत्या केलेली आहे, पण देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रकरण दाबलेलं आहे असं तेव्हा सांगितलं आणि त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी सुरू केली आणि ती चौकशी सचिन वाझे करत होते। अध्यक्ष महोदय, ती चौकशी सचिन वाझे करत होते आणि त्या सचिन वाझेंच्याकडे ती चौकशी राहू नये। ती जर चौकशी झाली तर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अडचणीत येतील, म्हणून अध्यक्ष महोदय त्या सचिन वाझेला टार्गेट करतायत। मंत्री महोदयांनी सचिन वाझेला काढायचा नाही। अध्यक्ष महोदय, यांचा लाडका पुत्र अर्णव गोस्वामीला सचिन वाझेनं घरात उचलून आणलं आणि म्हणून त्याचबरोबर जस्टिस लोढाची हत्या झाली, नागपूरमध्ये झाली। अध्यक्ष महोदय, जस्टिस लोढाची हत्या का झाली ती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, सचिन वाझे हा जर तपास अधिकारी राहिला तर ह्यांचा बिंग फुटेल, यांना बेड्या पडतील। अध्यक्ष महोदय, म्हणून ते सचिन वाझेच्या मागे लागले। माझं नाव घेतलंय, सन्माननीय सदस्यांना माहित नसेल त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलाय आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्या केसमध्ये। हे भास्कर जाधवांना माहित नाही आहे। भास्कर जाधव धमक्या द्यायच्या नाहीत आम्हाला, आम्ही धमक्यांना घाबरणारे लोक नाही। आमची चौकशी करा, आमची चौकशी। धमक्यांना घाबरत नाही, धमक्यांना घाबरत नाही, पण सचिन वाझेवर कारवाई का नाही? सचिन वाझेवर कारवाई का नाही? न्यायालयाने निर्णय दिला त्या केसमध्ये। हे भास्कर जाधवांना माहित नाही आहे। भास्कर जाधव धमक्या द्यायच्या नाहीत आम्हाला, आम्ही धमक्यांना घाबरणारे लोक नाही। आमची चौकशी करा, आमची चौकशी। आणि या संदर्भात एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। विधानसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय। विरोधकांच्या गोंधळामुळे हे कामकाज तहकूब करण्यात आल्याची माहिती मिळते। तर विरोधकांच्या प्रचंड गदारोळ या ठिकाणी झाला होता आणि त्यामुळेच आता उद्यापर्यंत हे कामकाज जे आहे विधानसभेचं ते तहकूब करण्यात आलंय। विधानसभेत आपण आत्ताच पाहिलं की जोरदार विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी झाली आणि आता सुद्धा प्रचंड गोंधळामुळे आजचं जे काम आहे ते कामकाज संपूर्णपणे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय। भास्कर जाधवांचा विरोधकांवर आरोप होता आणि त्याच वर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा प्रत्यारोप केला आहे आणि त्यामुळेच या दोघांमध्ये सगळे या ठिकाणी आपण पाहू शकतोय। आताची ही महत्त्वाची दृश्य, देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पत्रकारांशी बोलण्यासाठी आले आहेत आणि आपली बाजू ते मांडणार आहेत, आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत। या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसंच गिरीश महाजन सुद्धा उपस्थित आहेत। राजकारणाचं गुन्हेगारीकरण करणाऱ्या सरकारचा
द्या. सभागृहामध्ये मनसुख हिरण यांची जी हत्या झाली त्याबद्दलचा त्यांच्या पत्नीचा जबाब हा मी वाचून दाखवला. याच्यामध्ये अत्यंत धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत. मनसुख हिरण यांची जी गाडी स्फोटकं ठेवून घटनेकरता वापरण्यात आली होती ती गाडी नोव्हेंबरपासनं 5 फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते असं स्पष्टपणे त्यांच्या पत्नीने सांगितलं. एवढंच नाही तर त्यांचा तपास हा केवळ सचिन वाझे यांनी केला आणि 3 दिवस रोज ते सचिन वाझे सोबत सकाळी जायचे आणि रात्री यायचे हे देखील पत्नीने सांगितलं. माध्यमांनी मनसुख हिरण यांचं जे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना मला पोलीस त्रास देत आहेत असं पत्र त्या ठिकाणी सगळ्यांच्या नजरेस आणून दिलं. त्यांच्या पत्नीने सांगितलं ते पत्र देखील स्वतः सचिन वाझे यांनी त्यांना वकिलाकडे नेऊन ते पत्र पाठवायला लावलं. आणि एवढंच नाही तर त्यांनी अतिशय स्पष्टपणे सचिन वाझे यांनी माझ्या पतीला तुम्ही 2-3 दिवस अटक होऊन जा मग मी तुम्हाला बाहेर काढतो असं देखील सांगितल्याचं सांगितलंय. आणि माझ्या पतीचा खून हा सचिन वाझे यांनी केला अशा प्रकारचं देखील त्या बयानात आलेलं आहे. यामध्ये जे शेवटचं टावर लोकेशन मनसुख हिरण यांचं दिसतंय ते ज्यांच्या प्रॉपर्टीवर दिसतंय ते गावडे हे 2017च्या एका खंडणीच्या प्रकरणामध्ये गावडे आणि हे जे काही सचिन वाझे आहेत यांना एकत्रित आरोपी बनवण्यात आलं होतं आणि या दोघांनीही त्याच्यामध्ये अँटिसिपेटरी बेल घेतलेली आहे. म्हणजे गावडे आणि वाझे हे एकत्रित होते याचा हा भक्कम पुरावा आहे. मनसुख हिरण गावड्यांच्या प्रॉपर्टीवर जातात जी कुठल्या वसईच्या भागामध्ये आहे आणि त्यानंतर रेती बंदरला त्यांचा मृतदेह मिळतो. सरळ सरळ अर्थ असा आहे की या ठिकाणी त्यांची हत्या झाली आहे. एवढे सगळे भक्कम पुरावे असताना आमची मागणी एवढीच होती की सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्स युनिट मुंबईचे प्रमुख आहेत. ते त्या पदावर असताना त्यांना पुरावे नष्ट करण्याची पूर्ण संधी आहे. सर्व प्रकारचे पुरावे नष्ट करायचे रिसोर्सेस त्यांच्याकडे आहेत आणि एटीएस जवळ एवढ्या सगळ्या बाबी असताना देखील त्यांना त्या पदावर ठेवून त्यांची चौकशी होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जी गाडी क्राईममध्ये यूज झाली आहे ती 4 महिने त्यांच्याकडे होती हे त्यांनी लपवलंय. ते मनसुख हिरणला चांगले ओळखत होते हे त्यांनी लपवलंय. हा सगळा जो घटनाक्रम त्यांनी लपवला आहे त्यामुळे 302 ची चौकशी होत राहील पण IPC 201च्या अंतर्गत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी होती. परंतु आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी सचिन वाझे यांना जर बाजूला केलं तर अनेक लोक अडचणीत येऊ शकतात, अनेकांची नावं बाहेर येऊ शकतात. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस अध्यक्षांकडे बसलो त्यावेळी गृहमंत्र्यांनी कबूल केलं की आम्ही त्यांना हटवतो. नंतर मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली आणि त्यानंतर मात्र जे ठरलंय त्याच्यावरनं ते बदलले आणि सचिन वाझेला आम्ही साधं त्याच्या पदावरनं देखील सस्पेंड करणं सोडा पण पदावरनं देखील दूर करणार नाही अशा प्रकारची भूमिका या सरकारने घेतली आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे की या ठिकाणी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे
आणि याचं कारण काय आहे हे देखील शोधण्याची गरज आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये हे सरकार स्पॉन्सर्ड प्रकरण होतं का, याच्या पाठीमागे कोण कोण होते, कोणी कोणी कॉन्स्पिरसी केली आणि त्यामुळे सचिन वाझेला बाजूला केलं किंवा त्याला पकडलं, तो कोणाकोणाची नावं सांगेल या भीतीने हे सरकार त्याला पाठीशी घालताय। आणि यात अनेक नावं येत आहेत। अँटी एक्स्टॉर्शन स्क्वॅडच्याही एका अधिकाऱ्याचं नाव त्याच्यामध्ये येत आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात हे सरकार पूर्णपणे उघडं पडलंय। आज सभागृह में हमने ये मांग की थी कि जो मनसुख हिरण जिनकी हत्या हुई है उनकी पत्नी का बयान मैंने पढ़कर दिखाया, जिसमें उनकी पत्नी ने साफ तौर पर कहा है कि ये जो डिटोनेटर वाली स्कॉर्पियो थी, ये स्कॉर्पियो क्राइम के सचिन वाजे एपीआई इन्होंने नवंबर से लेकर तो 5 फरवरी 2021 तक वो उनके पास थी। 4 महीने उसका इस्तेमाल वो कर रहे थे। ये मनसुख हिरण जो है, इनकी इंक्वायरी भी उन्होंने ही की। उन्होंने ही मनसुख हिरण को एडवोकेट के पास ले जाकर और एक गृह मंत्री के और मुख्यमंत्री के नाम से लेटर दिलवाया कि पुलिस मुझे परेशान कर रही है। और इसके साथ साथ उन्होंने ये भी कहा कि मेरे पति को उन्होंने सचिन वाजे ने ये कहा था कि आप 3-4 दिन के लिए अरेस्ट हो जाइए, मैं आपको बाहर निकालकर ये सारा मामला समाप्त कर देता हूं। और इसके साथ साथ उन्होंने स्पष्ट रूप से मेरे पति की हत्या सचिन वाजे ने की, हमारा परिवार सचिन वाजे को पहले से जानता है, ये सारी जानकारी दी है। पहले दिन मैंने जो आरोप लगाया था वो सारे आरोप अब पुख्ता सबूतों के साथ बाहर आ रहे हैं। इसमें सबसे बड़ा सर्कमस्टांशियल एविडेंस ये है कि मृत्यु के दिन, हत्या के दिन, ये जो मनसुख हिरण जी है ये घर से निकलते हैं और उनके मोबाइल का आखिरी टावर लोकेशन जिस प्रॉपर्टी पर आता है वो प्रॉपर्टी एक गावड़े करके व्यक्ति की है। ये गावड़े और सचिन वाजे 2017 में एक एक्सटॉर्शन के केस में साथ में थे और दोनों ने साथ में उस केस में एंटीसिपेटरी बेल ली थी। इसका मतलब यह है कि उसके बाद उनकी बॉडी दूसरे दिन मिलती है। तो ये सारे कोइंसिडेंसेस नहीं है, सोची समझी साजिश के तहत ये मनसुख हिरण इनकी हत्या की गई है। और इसमें सीधे सीधे जो सचिन वाजे है उनका हाथ नजर आता है। और इसलिए हमने ये मांग की थी कि उनको अरेस्ट किया जाए। 201 आईपीसी के तहत पहले उनको अरेस्ट करना पड़ेगा, फिर 302 के तहत होगा। लेकिन ये ध्यान में आया कि सरकार उनको बचाने में लगी है। उनको बचाने के लिए ठाकरे सरकार ने एड़ी चोटी का जोर लगा दिया। मेरे समझ में नहीं आता ऐसी कौन सी जानकारी सचिन वाजे के पास है कि अगर वो बाजू हो जाते हैं और उनको अरेस्ट होती है तो उस जानकारी के कारण कौन कौन तकलीफ में आ सकता है, कौन कौन इस कॉन्स्पिरसी के पीछे है, ये सारी बातें आप सामने आ रही है। और इसलिए हमारा यह आग्रह है कि सचिन वाजे इनको उनके पद से तुरंत हटाया जाना चाहिए। क्राइम इंटेलिजेंस यूनिट के वो प्रमुख है और जब वो मुंबई क्राइम इंटेलिजेंस यूनिट के प्रमुख है, ऐसे समय वो सारे सबूतों को मिटाने के लिए सक्षम है। लेकिन सरकार मानो उनके घर के व्यक्ति हो सचिन वाजे, इसके लिए उनको बचाने का प्रयास कर रही है। और इसलिए हमने ये मांग की है और आज सभागृह हमने चलने नहीं दिया है। सर, आज 8 वेळा सभागृह तहकूब झालं, सभागृहाच्या कामकाजापेक्षा हा अधिकारी मोठा झालाय का? हेच मला समजत नाही की सभागृहापेक्षा हा अधिकारी एवढा मोठा का? आणि साधे एपीआय आहेत ते, आणि त्यांना वाचवण्याकरता केवढा फोर्स लावला,
कधी डेलकरचा मुद्दा समोर आणायचा, कधी अजून कुठला त्या काय नाव त्याचं अन्वय नाईकचा मुद्दा समोर आणायचा. आणि यांना एक गोष्ट लक्षात येत नाही, हे विरोधी पक्ष नेत्याला धमकवण्याचा प्रयत्न करतात. अरे हा घाबरणारा विरोधी पक्ष नेता आहे का? त्यामुळे या सरकारला मी चेतावणी देतो, तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही. आम्ही सत्य बाहेर आणल्याशिवाय चूप बसणार नाही. जो इन्वेस्टिगेशन की बात करें तो इनोवा गाड़ी की बात हो रही थी जिसका सीसीटीवी फुटेज भी कहीं ना कहीं मुंबई पुलिस ने रिकवर किया था. वो इनोवा गाड़ी ऑल ऑफ अ सडन थाने में लाश पाई जाती है, उसके बाद वो मिलती ही नहीं है, तो उसका क्या है? देखिए, मेरी जानकारी के अनुसार ये इनोवा गाड़ी मुंबई में ही है और इसकी जानकारी जल्दी ही मैं प्राप्त करने वाला हूं, और अगर वो प्राप्त हो गई तो आपके सामने भी वो जानकारी लाऊंगा. ज्या पद्धतीने गृहमंत्र्यांनी उत्तर दिली की जो खासदार जे आहेत ह्याच्यातले त्यांच्याकडे मुद्दा वळवला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला कुणाला आत्महत्या करायची, कधी कुणी नागपूरला येतं, कधी कुणी मुंबईला येतं, आत्महत्या करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या पोलिसांचा विश्वास आहे, पण इतर प्रकरणांमध्ये तसं काय होत नाही. खरं म्हणजे आज गृहमंत्र्यांची परिस्थिती फारच वाईट झाली. एक तर पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की आपण डेलकरचं नाव पुढे करून या ठिकाणी काहीतरी आमच्याजवळ माहिती आहे असं दाखवून विरोधकांना घाबरवू, पण डेलकरची सुसाईड नोटच मी घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे त्यांचा तो प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडला गेला. त्यानंतर तर त्यांनी इतकं मजेदार वक्तव्य केलं की पूर्वी महाराष्ट्रामध्ये लोक पर्यटनाकरता यायचे, आता त्यांना अभिमान वाटतोय की महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्याकरता लोक येतात. आणि हे सांगताना त्यांना हे देखील भान राहिलं नाही की रायपूर हे मध्य प्रदेशात नाही आहे, रायपूर छत्तीसगडमध्ये आहे, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, हे देखील त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात राहिलं नाही. त्यामुळे आज गृहमंत्र्यांनी आपलं हसं करून घेतलंय. मी त्यांना खुलं आव्हान दिलंय. अन्वय नाईक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अक्षरशः मुंबई पोलिसांचं थोबाड काळं झालंय. ज्या इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहेत ते मला असं वाटतं गृहमंत्री विसरले, आणि मुंबई पोलिसांपेक्षाही गृहमंत्री ज्यांनी हे इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांना तो करारा जबाब आहे. पण मी तरी देखील त्यांना खुलं आव्हान दिलंय की अन्वय नाईक प्रकरणामध्ये त्यांनी जरूर माझी चौकशी करावी, पण सोबत अन्वय नाईक यांच्या जमिनी कोणी कोणी विकत घेतल्या याचीही चौकशी त्यांनी करावी. हा माझा त्यांना आव्हान आहे, खुलं आव्हान आहे. सभागृह चालवणं हे सरकारचं काम आहे. 8 वेळा सभागृह तहकूब झालं पण मुख्यमंत्री आले नाही, त्यांनी मंत्र्यांना देखील आज खरं म्हणजे ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. सभागृहामध्ये असं वातावरण होतं त्यावेळेस मुख्यमंत्री येऊन उत्तर देतात, किमान सभागृह शांत करतात, किंवा अध्यक्षांकडे मुख्यमंत्री येतात, तिथे बैठक बोलवली जाते, त्या ठिकाणी चर्चा होते आणि सभागृहाचं कामकाज नीट करण्याचा प्रयत्न होतो. मुख्यमंत्री महोदय हे या ठिकाणी उपस्थित असताना देखील आज सभागृहातही आले नाहीत, अध्यक्षांकडे देखील आलेले नाहीत. किंबहुना जे अध्यक्षांकडे ठरलं ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन का बदललं, कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न ते करतायत, हा आमचा सवाल आहे. उनका इस मामले से क्या लेना देना है? आपने सवाल विधानसभा में पूछा है क्या? वो भी नहीं, मैंने तो सवाल पूछा है, मैंने जवाब थोड़ी दिया है. मैंने तो सवाल पूछा है कि कोथमीरे का इस मामले से कोई संबंध है क्या, क्या उनका भी इससे कोई जुड़ाव है क्या, ये मैंने सवाल यहाँ पर पूछा है. बॉस माना जा रहा है मुंबई का, कोथमीरे को मुंबई का बॉस माना जा रहा है. ये नया प्रकरण अभी सामने आ रहा है कोथमीरे का नाम, तो ये कितने दिनों के अंदर में सचिन वजय भी अरेस्ट हो सकते हैं? नहीं, ये सचिन वजय या कोथमीरे ये गृह मंत्री के बॉस होंगे, मुंबई के वगैरह बॉस नहीं है. तथ्यों का खुलासा आज आपने किया है,
मामले की ऑलरेडी जांच हो रही है और जिस दिन पहले दिन आपने कहा था कि आइसोलेशन में इसकी जांच नहीं हो सकती, धीरेन का मामला और